नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा बीएड सीईटी 2026चं वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे. मग सीईटी परीक्षा ही कशासाठी, तर आपल्याला त्याच्यामध्ये असणारा अभ्यासक्रम आणि पात्रता आपल्याला ती पाहायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षक व्हायचे, ज्यांना त्या ठिकाणी बीएड करायचे, बीएड होण्यासाठी मग तुमचं बीए झालं असेल किंवा तुमचं बीकॉम झालं असेल किंवा तुमचं बीएससी झालं असेल, अशी कुठलीही तुमची पदवी झाली असेल आणि पदवीनंतर तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक व्हायचं स्वप्न आहे पुढं, किंवा एमएससी झाला असेल, एमए झाला असेल किंवा एमकॉम झाला असेल आणि आपल्याला बीएड करायचंय, शिक्षक व्हायचंय, तर त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. ती असते सीईटी परीक्षा. ही कशासाठी, तर आपल्याला बीएड ला प्रवेश घेण्यासाठी. हे जवळपास सर्वांना माहिती असेल. मग जर विद्यार्थ्यांना बीएड ला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी ही सीईटी परीक्षा असते आणि ही सीईटी परीक्षा त्या ठिकाणी कोण घेतं, तर महाराष्ट्र राज्य हे सामान्य प्रवेश परीक्षा मार्फत ही परीक्षा, बीएड ला जो कोर्स आहे त्या बीएड कोर्ससाठी ही परीक्षा त्या ठिकाणी होत असते. महाराष्ट्र सरकार मार्फत ही परीक्षा आयोजित केल्या जाते. परीक्षेचा दिनांक आणि वेळापत्रक, परीक्षेचा दिनांक आहे 27 ते 29 मार्च यामध्ये 2026 यामध्ये मार्च मध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये होती, म्हणजे आपल्याला ही परीक्षा कम्प्युटरवरती द्यायची असते आणि त्याच्या अगोदर तुम्हाला 2 आठवड्यापूर्वी हॉल तिकीट वेबसाईट वरती उपलब्ध असणार आहेत. मग आपल्याला जी बीएड सीईटी करायची आहे त्या बीएड सीईटीचे फॉर्म भरायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. यासाठी पात्रता काय लागते, तर खालील पात्रता असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असली पाहिजे किंवा आपल्याकडे मास्टर पदवी म्हणजेच पीजी असली पाहिजे आणि त्याला कमीत कमी 50% मार्क हे अनिवार्य आहेत. म्हणजे आरक्षित वर्गातून असतील, म्हणजेच ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, ह्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 45% एवढी मार्क लागणार आहे. वयाची मर्यादा यामध्ये वयाची अशी कुठलीही मर्यादा नाही. कोणत्याही वयातला व्यक्ती म्हणजे त्या ठिकाणी त्या पदासाठी बीएड सीईटी साठी अर्ज करू शकतो, बीएड करू शकतो. मग तुम्ही म्हणसाल 18 वर्ष खालचा का, तर तिथं 8 का आहे. पहिली एक तर तुमच्याकडे पदवी असली पाहिजे किंवा पीजी असली पाहिजे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं असलं पाहिजे. यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या फीके क्लास ऍप वरती क्रांती बॅच ही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. बीएड सीईटी 2026 साठी ही बॅच असणार आहे आणि या बॅचची फीस फक्त 999 म्हणजे 1000 रुपये असणार आहे. यामध्ये असणारी जी विषय आहेत सर्व विषयाचं सखोल मार्गदर्शन आपल्या या बॅच वरती होणार आहे. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी त्या ठिकाणी शेवटच्या वर्षात आहेत त्यांना पुढच्या वर्षामध्ये सुद्धा ज्याला द्यायची असेल त्यांनी सुद्धा ही बॅच 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणारी ही क्रांती बॅच त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. परीक्षेचे स्वरूप, ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये असते आणि परीक्षेला एकूण 100 एमसीक्यू असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असा 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास या परीक्षेसाठी असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही. बीएड परीक्षेचं महत्व काय आहे, तर शिक्षक बनण्याची पहिली पायरी म्हणजेच त्या ठिकाणी बीएड शिक्षक ही पदवी आहे. बीएड पूर्व परीक्षा 100 गुणांची असून ती या घटकावर आधारित आहे. मानसिक क्षमता चाचणी 40 गुणांसाठी आहे. शिक्षक अभियोग्यता 30 गुणांसाठी आहे आणि सामान्य ज्ञान हे 30 गुणांसाठी, अशी एकत्रित ही 100 गुणांची परीक्षा असणार आहे. या 100 गुणांच्या परीक्षेवरती त्या ठिकाणी एमसीक्यू प्रकारची असणार आहे आणि 100 गुणांसाठी आपल्याला 1.5 तास एवढा वेळ असणार आहे. शिक्षक पदवीचे उपयुक्तता, बीएड पदवीमुळे उत्तम अध्यापन कौशल्य विकसित होते. ज्यावेळेस आपण बीएड कराल त्यावेळेस आपली जी अध्यापनाची म्हणजे शिकवण्याची जी पद्धत आहे त्या ठिकाणी काय होतं, तर हे कौशल्य विकसित होत जातं. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षकांची भूमिका जी आहे ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे बीएड पदवी असणं हे आवश्यक आहे. या बीएड मध्ये जे विद्यार्थ्यांचं भविष्य असेल आणि शिक्षकांच्या अंगी असलेले जे कौशल्य आहेत या माध्यमातून आपल्याला बीएडच्या माध्यमातून आपल्याला शिकवल्या जातात. आजच्या काळामध्ये देशाच्या सुरक्षित आणि प्रशिक्षित शिक्षकांची आज देशाला त्या ठिकाणी मोठी गरज आहे. बीएड प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम पहिला विभाग आहे शिक्षक अभियोग्यता. मग या शिक्षक अभियोग्यतासाठी हा विभाग शिक्षक होण्यासाठी आवश्यक गुण, त्याच्यानंतर क्षमता, समज आणि शैक्षणिक तत्वे तपासतो. म्हणजे शिक्षकांची अंगी जे असणारी गुण आहेत आणि त्याच्या अंगी असणारे जे क्षमता आहेत, जो समज आहे ते तपासण्यासाठी हा विषय असतो, म्हणजेच शिक्षक अभियोग्यता. शिक्षक अभियोग्यता शिकवण्याची आवड, वृत्ती, जबाबदारी, विद्यार्थ्यांच्या बाबतीत संवेदनशीलता, शिक्षण, अध्ययन, अध्यापन
अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, मूल्यमापन व शैक्षणिक मूल्यमापन भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक महत्वाची जी कलमं आहेत त्यावरतीही यामध्ये प्रश्न विचारले जातात. शिक्षण विषयक महत्वाच्या संज्ञा, शिक्षण विषयक महत्वाचे सामान्य ज्ञान, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, महाराष्ट्र राज्यातील जी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांबद्दल ही माहिती या ठिकाणी आपल्याला शिक्षक अभियोग्यता या विषयामध्ये विचारल्या जात असते. मग याच्यामध्ये शिक्षकांची अंगी असणारे गुण, शिक्षकांची संकल्पना, उद्दिष्ट, भविष्यातला अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना येणारा समस्या, असा सर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी याच्यामध्ये घेतला जातो. आणि आपल्या या बॅच मध्ये सुद्धा हाही विषय आपल्याला त्या ठिकाणी शिकवला जाईल. त्याच्यानंतरचा जर आपण पाहिलं दुसरा विभाग जर पाहिला तर तो आहे मानसिक क्षमता. मानसिक क्षमता हा विभाग लॉजिकल रिझनिंग याचा विचार क्षमता व समस्या सोडवण्यासाठी मोजतो. संख्या मालिका, अंकमालिका, सहसंबंध, अक्षरांचा सहसंबंध, आकृत्यांचा गटाशी न जुळणारी पद, वर्णमालिका व अक्षरमालिका, सांकेतिक भाषा, वर्गीकरण, कुटप्रश्न, कॅलेंडर, घड्याळ, नातेसंबंध, रांगेतील सहसंबंध, अक्षरांची लयबद्ध मालिका, म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयातील सर्व जो अभ्यासक्रम आहे तोही आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे. आणि तिसरा विषय जर पाहिला आपण तर तो तिसरा विभाग जो आहे तो कोणता आहे तर सामान्य ज्ञान. यामध्ये विद्यार्थ्याची सर्वांगीण जागरूकता तपासणारा हा विभाग आहे. भारताबद्दल माहिती, महाराष्ट्राबद्दल आणि जगाबद्दल भूगोल संकीर्ण, इतिहास संकीर्ण, राज्यशास्त्र संकीर्ण, अर्थशास्त्र संकीर्ण, विज्ञान संकीर्ण आणि पद्य, भारतरत्न असे जे पुरस्कार आहेत, जी भारतातील प्रसिद्ध पुरस्कार त्या ठिकाणी ह्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बीएड सीईटी करायची, भविष्यामध्ये शिक्षक व्हायचे, बीएड करून त्या ठिकाणी बीएड केल्याच्या नंतर आपण पाहिलं असेल टीईटी किंवा सीटेट देऊन टेट मार्फत आपल्याला पोर्टल मार्फत 1 रुपयाही न लागता आता सरकारनं त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्यात. 1 रुपयाही न लागता आपण त्या ठिकाणी आता शिक्षक होऊ शकतो. पहिला काळ गेलेला आहे ज्यामध्ये आपण पाहिलं शिक्षक म्हणलं की पैसे भरल्याशिवाय शिक्षक हा होऊ शकत नव्हता संस्थेवरती. मात्र आता सर्वच्या सर्व अधिकार ही शासनाकडे असणार आहेत. त्यामुळे पोर्टल मार्फतच प्रत्येक शिक्षकांची निवड त्या ठिकाणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीएड सीईटीचे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बीएड सीईटीचे फॉर्म भरून घ्या. अन्यथा आपण बीएड सीईटी अनिवार्य आहे. सीईटी दिल्याशिवाय बीएडला कुठल्याही म्हणजेच गव्हर्नमेंट अथवा सेमी गव्हर्नमेंट अशा कुठल्याही कॉलेजला आपण त्या ठिकाणी प्रवेश मिळत नसतो. सीईटी देणं ही अनिवार्य आहे. मागच्या वर्षाचा जर विचार केला तर बीएडचा कट ऑफ हा 90+ आसपास त्या ठिकाणी जिल्हानिहाय कमी जास्त गेला होता. म्हणजे 90च्या आसपास मेरिट राहिलं होतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर बीएड कडे येणारा जो संख्या आहे ती अधिकची वाढलेली आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्या क्रांती बॅचच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बीएड सीईटीची तयारी करू शकता. लवकरच त्या ठिकाणी बीएड सीईटीची तारीख दिलेली आहे. ह्या बीएड सीईटीच्या आपली जी क्रांती बॅच आहे यामध्ये सिलेबस चालू झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे असेल त्यांनी व्हीके क्लास ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून ही बॅच नक्कीच घ्या. धन्यवाद.